त्यांच्या सीईओशी मी बरेचदा बोलतो आणि त्यांना इथं स्किल्ड लोक मिळत नाहीत. स्किल्ड इंजिनियर्स, सायंटिस्ट जे त्यांना लागतात. इनोव्हेशन अमेरिकेमध्ये सर्वात जास्त इनोव्हेशन, डिस्कव्हरीज, रिसर्च असतं. टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आता AI मध्ये म्हणा किंवा डिजिटल करन्सी वेगवेगळ्या ठिकाणावरती वाढ होतीये. न्यू टेक्नॉलॉजीज येत आहेत. खरं तर अनेक लोकांना इकडनं इमिग्रंट्सला डिपोर्ट करण्यात आलं किंवा येताना व्हिसा देताना खूप अडचणी निर्माण होतात. तर हे म्हणजे येणाऱ्या काळात ह्यात काही इम्प्रूव्हमेंट होईल अशी परिस्थिती दिसते का? सध्या नाही वाटत असं. जोपर्यंत ट्रम्प राष्ट्राध्यक्ष आहेत तोपर्यंत याच्यामध्ये फारशी सुधारणा होणार नाही. ते जेव्हा निवडणुकीला उभे होते तेव्हा त्यांनी सांगितलंच होतं की इमिग्रेशनच्या विषयावरती इथं जे इल्लिगली जे लोक इथं अमेरिकेत आहेत त्यांना बाहेर काढणे. जवळजवळ 11 मिलियन इल्लिगल लोक अमेरिकेत आहेत आणि त्यांना बाहेर काढणे हा त्यांच्या निवडणुकीचा एक मेन पॉइंट होता. खरं तर इल्लिगल इमिग्रंट्सला बाहेर काढणे ह्याला खरं तर कोणाचाच विरोध नको. मला वाटतं भारतीयांची स्वप्नही त्यांच्या व्हिसाशी जोडलेली आहेत. एकंदरीत भारत आणि US यांच्या आत्ताच्या संबंधांकडे तुम्ही कसं बघता? हे संबंध थोडेसे ताणले गेलेत कारण ट्रम्पनी आता भारतावरती जे काही टॅरिफ लावले त्या टॅरिफमुळे थोडंसं संबंध बिघडले गेले. रशियाकडून जे काही भारत मिलिटरीच्या गोष्टी घेतं किंवा ऑइल परचेस करतं त्याविरुद्ध ट्रम्प यांना त्याच्याबद्दल राग आहे आणि त्यासाठी त्यांनी असे प्युनिटिव्ह असे टॅरिफ्स लावले इंडियाला. पण एकंदरीत ट्रम्प आणि मोदी यांचे एक संबंध चांगले आहेत. त्यांची मैत्री चांगली आहे. त्यामुळे ट्रम्प यांचे संबंध चांगले असल्यामुळे त्यांचं नातं चांगलं आहे. आणि दुसरं म्हणजे काय की अमेरिकेला भारताची जरुरी आहे. कारण बघा भारत आता 5वा महासत्ता आहे. थोड्या दिवसामध्ये 3री महासत्ता होईल, 3rd इकॉनॉमिक पॉवर. आणि चायना हा जो एक चायना आणि अमेरिका ह्याच्यामध्ये एक नेहमीच इकॉनॉमिक वॉर चालू असतं आणि चायनाच ला जास्त अग्रगण्य असू नये, त्यांचं जास्त पॉवरफुल होऊ नयेत यासाठी त्यांना शह देण्यासाठी अमेरिकेला भारताची जरुरी आहे. खरं तर मला चायना तुम्ही म्हटलं आणि मला ह्या कालच्या ट्रम्प यांचं जे काही वक्तव्य होतं ज्यात त्यांनी भारताचं सुद्धा नाव घेतलं की चायनाची मदत करतात त्याकडे यायचं होतं. पण आपला हा जो मूळ मुद्दा आहे त्यावर पुढे जाऊया. पहिले असं आहे की भारताचे जी